नमो हंसनारायणा निर्जय नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते श्रीराम सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ परमपूज्य आनंद योगी डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. त्याचबरोबर या वर्गाच्या दुसऱ्या आचार्या आदरणीय सीमाताई यांनाही सादर नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्याला देखील सादर नमस्कार करून चिंतनाला प्रारंभ करूया. समर्थांनी एकेका स्तवनानंतर आता श्रोते स्तवनाला समर्थ सुरुवात करत आहेत. समर्थ श्रोते स्तवन करीत असताना मात्र त्यांच्या समोर असलेला सगळा समर्थांसमोर असलेला श्रोता नेमका कोणता आहे तर अत्यंत श्रेष्ठ ज्ञानी सज्जन वैरागी म्हणजे अत्यंत वैराग्य संपन्न अशा प्रकारचा श्रोता समर्थांसमोर बसलेला आहे. किंबहुना समर्थांनी तशा प्रकारचं गृहीत धरलेलं आहे. आणि त्यामुळेच आता आरतीताई म्हणाल्या त्याप्रमाणे की श्रोता म्हटल्यानंतर तुमची आमची जबाबदारी जर का कोणती वाढत असेल की आम्ही समर्थांना अपेक्षित असलेला श्रोता होण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे. आता इथे श्रोते स्तवन करतायत म्हणजेच श्रवण, त्या ठिकाणी श्रवणाला अत्यंत महत्व समर्थांनी दासबोधामध्ये असे कितीतरी समास आहेत, जवळजवळ 4-5 समास आपल्याला पाहायला मिळतात की श्रवणाला समर्थांनी अत्यंत महत्व दिलेलं दिसत आहे. आणि त्यामुळे श्रवणाला महत्व असल्यामुळे मग श्रोत्यांनी श्रवण कशा पद्धतीचं करावं याचाही उहापोह जो काही आहे तो समर्थ आपल्याला करताना दिसतात. आणि त्यामुळे वास्तविक पाहता श्रवण म्हणजे नेमकं काय इथूनच आपली या समासाच्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात होते. श्रवण कशाला म्हणतात तर श्रवण जे काही आहे तर वेदांताचं तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. म्हणजे वेदांताचं तात्पर्य जे काही आहे त्याचा निश्चय जो काही आहे असा निश्चय ज्याच्या अंतःकरणात झालेला आहे त्या निश्चयाला त्या ठिकाणी श्रवण असं म्हणतात. काय आहे वेदांताचं तात्पर्य? वेदांताचं तात्पर्य एकच आहे. भगवान शंकराचार्य यांनी वेदांताचं तात्पर्य आपल्याला सांगितलं, एका वाक्यामध्ये ते सांगितलं, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. म्हणजे श्रवण जे काही आहे ते श्रवण कशाबद्दलचं करायचं आहे आणि कुठपर्यंत ते करायचं आहे तर ब्रह्मसत्य आहे, त्याचबरोबर ब्रह्मसत्य जगन मिथ्या, संपूर्ण देहादी जगत हे मिथ्या आहे आणि जीवो ब्रह्मैव नापरहा, जीवच मुळातला त्या ठिकाणी ब्रह्मरूप आहे. अशा प्रकारचं जे काही श्रवण आहे त्या श्रवणाला वेदांताचं तात्पर्य आणि मग तो निश्चय आपल्या अंतःकरणात झाला पाहिजे. जोपर्यंत तो निश्चय आपल्या अंतःकरणात होत नाही म्हणजे केवळ एक ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे आणि त्याचबरोबर जीवच मूळचा ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचं जो काही निश्चय आहे वेदांताच्या तात्पर्याचा तो निश्चय जोपर्यंत अंतःकरणामध्ये होत नाही, खरं सांगा आपल्याला आपण अनुभवतो, आम्हाला एवढं सगळं सांगितलेलं असतं माहित नाही अशातला भाग नाही, पण आमचा अजून निश्चय झालेला नसतो की एक ब्रह्मच फक्त सत्य आहे अशा प्रकारचा आमचा निश्चय नाही. किंबहुना दुसरा जो निश्चय आहे तो म्हणजे जगत मिथ्या आहे अशाही प्रकारचा जेव्हा आमचा निश्चय नसतो तेव्हा जीवो ब्रह्मैव नापरहा, मग हे आमच्या पदरी पडू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग आम्हाला काय करायचंय तर आधी निश्चय करायचा आहे. कुठला निश्चय करायचा आहे की केवळ एक देव, ज्याला भक्तीच्या शास्त्रामध्ये देव असं म्हणतात किंवा
वेदांत शास्त्रामध्ये ज्याला ब्रह्म असं म्हणतात. तर आता हे ब्रह्मसत्यम केवळ एक ब्रह्मसत्य आहे आणि त्याचबरोबर जगत जे काही आहे ते सगळ्या मिथ्या आहे, म्हणजे परिवर्तनशील आहे. तात्कालिक मिथ्या त्याला म्हणता येऊ शकतं. आणि म्हणून अशा पद्धतीने जर का जगत जे काही आहे ते तात्कालिक आहे, परिवर्तनशील आहे, बदलणारं असल्यामुळे त्याला मिथ्या आणि म्हणूनच त्याला तात्कालिक सत्य अशा पद्धतीने सुद्धा काही संत म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की म्हणून जगताचं मिथ्यत्वही आम्हाला पटलेलं असलं पाहिजे, ते आम्ही स्वीकारलेलं असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जीवच मूळचा कोण आहे तर ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचं ज्ञान जे काही भगवान शंकराचार्य तुम्हा आम्हाला देऊ इच्छितात तशा प्रकारचं ज्ञान अंतःकरणात ठसलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं श्रवण करण्यासाठी श्रोता सुद्धा कसा असला पाहिजे याबद्दलचं विवरण समर्थ या समासामध्ये करतायत की समर्थांनी सातत्याने या श्रोते स्तवनामध्ये सगळी स्तवनं चाललेली आहेत की हा जो काही श्रोता आहे याचं स्तवन करताना एक समर्थांचं वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं की समर्थांनी वक्ता स्तवन केलेलं नाहीये बरं का. जेवढी काही स्तवनं आपण ऐकतो म्हणजे आतापर्यंत आपण ऐकलेली जी स्तवन आहेत की गणेशाचं स्तवन केलं, शारदेचं स्तवन केलं, सद्गुरूंचं स्तवन केलं, संतांचं स्तवन केलं, आता श्रोत्यांचं स्तवन आहे, पुढे मग सभा स्तवन आहे, किंबहुना कवेश्वर स्तवन आहे, परमार्थ स्तवन आहे, नरदेहाचं स्तवन आहे. पण या सगळ्या स्तवनांमध्ये समर्थांनी वक्त्याचं स्तवन केलेलं नाही. कारण वक्त्याला वास्तविक पाहता खरं पाहिलं असता किंमतच नाही. किंमत का म्हणून नाही तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची त्या संदर्भात एक चरण आहे, ते म्हणतात की वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विण. वक्त्याला किंमत किती, श्रोता जर का नसेल तर त्या वक्त्याला त्या ठिकाणी काहीही किंमत राहणार नाही. म्हणून श्रोत्यांना सगळ्यात महत्व जास्त आहे आणि श्रोता जर का त्यातूनही दर्जेदार अशा प्रकारचा श्रोता जर का मिळाला तर वक्ता अधिक फुलत जातो. ज्याप्रमाणे आपण बघतो की गाईचं वासरू जे काही आहे ते गाईचं वासरू गाईला सातत्याने ढुशा देत राहतं. जसं ते वासरू अधिकाधिक ढुशा देत राहतं तसं तसं त्या गाईला अधिकाधिक पाना फुटत राहतो. अगदी त्याचप्रमाणे श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्या ठिकाणी जेव्हा बघायला वक्त्याला मिळतात आणि श्रोता अतिशय मन लावून ऐकतो आहे, एकाग्र चित्ताने ऐकतो आहे, असं जेव्हा वक्त्याच्या लक्षात येतं तेव्हा वक्ता देखील अधिकाधिक फुलत जातो. आणि खरं त्याचं फुलणं जे आहे ते श्रोत्यांवर अवलंबून आहे. आणि म्हणून समर्थांनी इथे श्रोतास्तवन केलेलं आपल्या लक्षात येतं. आणि समर्थांनी हे जे काही श्रोतास्तवन केलेलं आहे तर त्या माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये माऊली सुद्धा अशा पद्धतीने बोलत आहेत की त्यांचं पहिलंच 9व्या अध्यायातली पहिलीच ओवी आहे, ते म्हणतात तरी एकले अवधान दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली काय म्हणतात, श्रोते हो, आपण ऐकले, तुम्ही श्रवणाकडे अत्यंत एकाग्र चित्ताने लक्ष द्यावे. तुम्ही जर का एकाग्र चित्ताने लक्ष दिलं तर सर्व सुखासी पात्र होईजे. सर्वात श्रेष्ठ असलेलं सुख जे आहे की ज्याला आत्मसुख असं म्हणतात, त्या आत्मसुख तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल तर श्रवण केल्याचा परिणाम म्हणून ब्रह्म साक्षात्कारापर्यंत तुम्ही जाऊन पोचू शकाल, असं हे आत्मसुख तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारचं प्रतिज्ञा करून त्या ठिकाणी ते काय बोलत आहेत. आणि म्हणून तुम्ही ब्रह्मसुखाचे अधिकारी व्हाल. आणि हे माझं काय म्हणतात अशा प्रकारचं माझं स्पष्ट मत आहे किंवा मी अशा प्रकारची मी प्रतिज्ञा करतो. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा श्रोत्यांबद्दल एकले अवधान दिजे असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीने म्हणजे श्रोता माऊलींना सुद्धा कशा प्रकारचं वास्तविक पाहता माऊलींसमोर जेव्हा निवृत्तीनाथ आणि सगळी मंडळी जी काही गावातली मंडळी आहेत माऊली ज्ञानेश्वरी सांगताहेत आणि खांबाला टेकून बसलेली आहेत आणि नेवास्याला खांब्याला टेकून बसलेली असताना त्या ठिकाणी 9व्या अध्यायाची सुरुवात करताना अशा पद्धतीने जेव्हा ते बोलतात तर त्यांच्या समोर कोण आहे
तर त्यांच्या समोर निवृत्तीनाथ बसलेले आहेत. गावातले काही अधिक चांगले जाणते श्रोते जे काही आहेत ते बसलेले आहेत. मुक्ताबाई आहेत, सोपान देव आहेत, म्हणजे इतके चांगले चांगले श्रोते बसलेले आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली तरी त्या ठिकाणी म्हणतात की वास्तविक पाहता एकले अवधान दिजे, म्हणजे 4 प्रकारचे श्रोते किंवा 3 प्रकारचे श्रोते माऊलींसमोर बसले असावेत. निवृत्तीनाथांना माऊली असं म्हणतील का की तुम्ही अवधान द्या? निवृत्तीनाथ तर अवधान देऊन बसलेलेच आहे. त्यांचं चित्त अतिशय एकाग्र चित्ताने ते ज्ञानेश्वरी जे काही सांगताहेत टीका ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेवरची, तर ती त्या ठिकाणी एकाग्र चित्ताने ते ऐकतातच आहेत. सोपानदेवही तशाच पद्धतीने ऐकतात, मुक्ताबाई तशाच पद्धतीने ऐकतात. पण इतर लोक जे आहेत ते इतर लोकांसाठी वापरलेला हा शब्द आहे. आणि म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात की एकले अवधान जिरे, मला काय दुसरं तिसरं काही नकोय, तुमचं फक्त लक्ष एकाग्र चित्त मला हवंय. आणि तसं जर का तुम्ही एकाग्र चित्त दिलं तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही आत्मसुखाला ब्रह्मसुखाला प्राप्त व्हाल, अशा प्रकारची प्रतिज्ञा माऊली या ठिकाणी करतायत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की श्रोता, अशा प्रकारचा श्रोता जेव्हा वक्त्यासमोर असतो तेव्हा त्या वक्त्याला देखील अधिकाधिक स्फुरण जे काही आहे त्या अधिकाधिक स्फुरण त्याला व्हायला लागतं. आणि म्हणून 3 प्रकारचे साधारणतः श्रोते जे काही आहेत ते सांगितले जातात. 3 किंवा 4 प्रकारचे श्रोते जे काही, अतिसामान्य असणारा श्रोता, आणि म्हणून अतिसामान्य असलेला श्रोता जो काही आहे तर तो कशा पद्धतीचा असतो, तर अगदी सुरुवातीला श्रवण काय आहे त्याला माहित नाहीये, कशाचं श्रवण करायचं ते त्याला माहित नाहीये, काहीतरी वेळ जावा म्हणून तो त्या ठिकाणी काय येऊन बसलेला आहे तर ऐकायला येऊन बसलेला आहे. म्हणजे त्यात तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की श्रोते कशा प्रकारचे असतात ना, हौसे गौसे नवसे अशा प्रकारचे श्रोते असतात. तर त्यातला असा हा श्रोता अतिसामान्य असलेला श्रोता आहे. पण त्याच्याही पेक्षा वरचा श्रोता जो काही असतो तो सामान्य श्रोता असतो, की ज्याला मध्यम श्रोता असं म्हणतात. आणि त्याच्या अंतःकरणात आता थोडीफार जिज्ञासा जागृत झालेली आहे, श्रवण करावंसं असं वाटायला लागलेलं आहे, पण अजून त्यांनी फारसं काही श्रवण केलेलं नाही. पण हा वक्ता कसं बोलतोय, काय बोलतोय, अशा पद्धतीने काय नेमकं विचार सांगणार आहे, यासाठी तो सामान्य म्हणजे मध्यम वर्गीय म्हणजे मध्यम प्रकारचा श्रोता त्या ठिकाणी येऊन बसलेला असतो. तो मध्यम प्रकारचा आहे. तिसरा श्रोता जो काही आहे तो तिसरा श्रोता म्हणजे उत्तम श्रोता आहे. उत्तम श्रोता याचा अर्थ की त्याला आता तत्वज्ञानच जाणून घ्यायचंय, पूर्णपणे जिज्ञासू वृत्ती त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे, मोक्षाची इच्छा त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे मोक्षाची इच्छा निर्माण झाली, तत्वज्ञान समजून घ्यावं असं वाटायला लागलं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात भक्तीचाही उदय जो काही आहे तो उदय सुद्धा झालेला आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी श्रवण जो काही करतोय तर तो श्रवण एकाग्र चित्ताने तो श्रवण करतो आहे. आणि जे काही श्रवण करणार आहे ते आपल्याला आचरणात आणायचं आहे, ते आपल्या हिताचं आहे, आपल्या कल्याणाचं ते असणार आहे, अशा प्रकारचा भाव त्याच्या अंतःकरणात आहे. असा हा तिसरा श्रोता, उत्तम श्रोता ज्याला म्हणता येईल असा आहे. आणि त्याच्याही पेक्षा अतिउत्तम श्रोता म्हणजे निवृत्तीनाथांसारखे, किंबहुना समर्थांनी या समासामध्ये सांगितलेले जे काही श्रोत्यांचं लक्षणं सांगितलेली आहेत ती सगळी श्रोत्यांची लक्षणं म्हणजे समर्थांनी त्या ठिकाणी या पहिल्या 1-2 5-6 ओव्या ज्या काही आहेत त्या 5-6 ओव्यांमध्येच की त्यांनी भक्त, ज्ञानी, संत, सज्जन, विरक्त, योगी वगैरे अशा प्रकारचे अत्यंत सत्वगुणी असणारे आणि त्याचबरोबर प्रसंगी वक्त्याला सुद्धा एखादा विचार स्फुरणार नाही, पण तो ज्यांच्या अंतःकरणामध्ये आधीच स्फुरण पावतो, किंबहुना आधीच आता वक्ता काय बोलणार आहे या संदर्भामध्ये ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचं ज्ञान प्रकटच असतं, असे काही श्रोते जे काही आहेत तर ते अतिशय उत्तम अशा प्रकारचे श्रोते आहेत. पण तरी सुद्धा मग ते का म्हणून त्यांना काही गरज आहे का? वास्तविक पाहता त्यांचं काम झालेलं असताना सुद्धा पडिले वळण सकळ इंद्रिया, या उपदेशाप्रमाणे किंबहुना या उक्तीप्रमाणे, संतांच्या उक्तीप्रमाणे की आता त्यांना श्रवण केल्याशिवाय दुसरं तिसरं काही आवडतच नाही. तत्वज्ञानाचं श्रवण, ग्रंथांचं श्रवण
अनेक अशा पद्धतीचं श्रवण जे काही आहे ते त्यांना करावं असं वाटतं. आणि पुन्हा पुन्हा तो विषय जो काही आहे, कारण हरी कसा आहे, हरी अनंत हरिकथा अनंत, किंबहुना हरिकथा म्हणत असतानाच कथेच्या अनुषंगाने येणारं तत्वज्ञान सुद्धा जे काही आहे ते सुद्धा कसं आहे, अनंत आहे, ते गुह्य आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम, अशा पद्धतीने गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे की हे ज्ञान जे काही आहे, अध्यात्म ज्ञान ज्याला म्हणतात, ते अध्यात्म ज्ञान कशा प्रकारचं आहे, तर राजविद्या राजगुह्यम अशा प्रकारचं ते अत्यंत गुह्य असलेलं ज्ञान आहे. आणि ते अत्यंत गुह्य असलेलं ज्ञान त्या ठिकाणी संत सद्गुरू जे काही आहेत ते आम्हाला सांगत असल्यामुळे श्रोत्यांनी सुद्धा ते कशा पद्धतीने ऐकावं त्याचाही एक परिपाठ जो काही आहे तो समर्थांनी दासबोधात वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलेला आपल्याला दिसतो. समर्थांची एक ओवी अशा पद्धतीची आहे की समर्थ म्हणतात की एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. अध्यात्म ग्रंथामध्ये परब्रह्माचा विचार, सूक्ष्म विचार असल्यामुळे तेथे श्रवण करताना कमालीची एकाग्रता असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत कमालीची एकाग्रता त्या ठिकाणी ऐकण्याच्या संदर्भात येत नाही, कारण अत्यंत नाजूक कारभार जो काही आहे तो एकांती नाजूक कारभार ते म्हणतात की पुष्कळदा सोनं चांदी आपण जेव्हा मोजतो तर तिथलं तो जो काही कारभार करणं आहे किंवा तो जो काही व्यापार करणं आहे, तेव्हा त्या ठिकाणी तो सोनार त्याच्याकडे इतकं त्याला त्या सोन्याचं महत्व असतं की तो मोजताना त्या ठिकाणी पंखा बंद करतो, कारण त्याचं वजन थोडंसही काय कमी जास्त होता उपयोगाचं नाही, पंखा बंद करून तो त्या सोन्याचं म्हणजे अशा पद्धतीने एकांती नाजूक कारभार. काही काही गोष्टी ज्या काही आहेत त्या अशा पद्धतीने अतिशय सूक्ष्मतेने सावध, साक्षेपी आणि दक्ष अशा पद्धतीने त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून तिथे अत्यंत तत्परता असणं अतिशय महत्वाचं असतं. किंवा लाखोली वाहताना सुद्धा किंवा हे काय माप मोजताना सुद्धा, धान्य मोजताना सुद्धा काय करावं लागतं, तर एकाग्रता असावी लागते. विशेष करून आपण पाहतो की पैसे मोजताना काय करावं लागतं, तर अत्यंत एकाग्रता असावी लागते, तरच त्या पैसे मोडण्या जे काही बँकेमध्ये कॅशियरचं काम करणारे लोक असतात, ते कॅशियरचं काम करणारे जे लोक असतात ते काय करतात, तर त्या ठिकाणी पूर्ण एकाग्रता त्यांना त्या ठिकाणी हवी असते. नाहीतर त्या पैशाचा काय गडबड घोटाळा होऊ शकतो आणि त्यांनाच त्याचा भुर्दंड भरावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळे ते पैसे मोजताना दुसरं तिसरं काहीही त्यांच्या अंतःकरणात विचार नसतो. अत्यंत एकाग्रतेने ते काय मोजत असतात, तर पैसे मोजत असतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा दृष्टिकोनातून एकांती नाजूक कारभार ते म्हणतात, अशा काही काही ठिकाणी अत्यंत एकाग्रता असण्याची आवश्यकता असते आणि तिथे अतिशय तत्परता, सावधानता सुद्धा असण्याची आवश्यकता असते. पण या अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करत असताना मात्र त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी असं समर्थ तुम्हा आम्हाला सांगतात की या सगळ्या गोष्टींमध्ये जशी एकाग्रतेची आवश्यकता आहे त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने कोटीने काय हा अध्यात्म ग्रंथामध्ये विचार सांगितलेला असतो. आणि म्हणून श्रवण करताना अत्यंत एकाग्रतेने श्रवण झालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार सगळ्या संतांनी तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून सुरुवातीला आपण त्या ठिकाणी आपण मध्यम प्रकारचे श्रोते आहोत. आपल्याला उत्तम प्रकारचा किंवा त्याही पेक्षा अतिउत्तम प्रकारचा श्रोता जर का तुम्हाला आम्हाला व्हायचं असेल तर त्या श्रवणाची सुद्धा काही अंग सांगितली जातात. मग त्या ठिकाणी मुरारी बापू नावाचे एक संत आपल्याला माहिती आहेत. एकदा त्यांचं प्रवचन मी बऱ्याच वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी टीव्हीवरती त्यांची रामकथा ऐकत होते. आणि ती रामकथा ऐकत असताना त्यांनी श्रवणाचे काही अंग जे काही आहेत ते अंग श्रवणाचे सांगितलेले होते. त्या अंगांचा थोडासा विचार करूया की हळूहळू आमचं श्रवण कसं उत्तरोत्तर अधिकाधिक एकाग्रतेने, मनापासून, तत्परतेने कसं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मग श्रवणाची अंग कशा प्रकारची असतात याचा विचार मुरारी बापूंनी त्यांच्या त्या रामकथेच्या सुरुवातीला सांगितलेला होता. तो थोडासा विचार सुद्धा पाहण्याचा आपण प्रयत्न करूया.
की त्यांनी सांगितलं की वास्तविक पाहता श्रवणाचं पहिलं अंग जर का काही असेल तर ते म्हणजे त्या ठिकाणी श्रवण करावंसं वाटणं. पुष्कळदा पुष्कळसे कार्यक्रम त्या ठिकाणी कुठे आपल्या गावामध्ये सुरू असतात, पण अनेकांना अशी इच्छाच होत नाही की आम्ही ते श्रवण करावं. म्हणून श्रवण करावंसं वाटणं ही श्रवणाबद्दलची त्या ठिकाणी काय आहे तर पहिलं अंग आहे पूर्वीच्या काळी. आणि मग ते श्रवण करताना कशा प्रकारचं श्रवण, मग पहिलं अंग श्रवण करावंसं वाटणं. पण पुष्कळदा श्रवण करावंसं वाटतं, पण श्रवणामध्ये म्हणजे करायला जाताना काहीतरी प्रतिबंध जे काही आहेत ते निर्माण होतात. आणि ते प्रतिबंध जे काही असतात म्हणजे काय, की श्रवणाला नेमकं जायचंय, कीर्तन प्रवचनाला जायचं आहे, पण नेमकंच काय त्यावेळेस नळ आले म्हणजे प्रतिबंध काय झाला, निर्माण झाला. आता 8-8, 10-10 दिवसांनी येणाऱ्या नळावर पाणी तर काही सोडता येत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी ते पाणी भरावंच लागतं. म्हणजे इच्छा आहे श्रवणाला जायची, पण श्रवणाला प्रत्यक्ष जाता येत नाही. किंवा श्रवणाला जाण्याची इच्छा आहे आणि नेमके त्याच वेळेस पाहुणे आले म्हणजे काय, नेमकंच म्हणजे प्रतिबंध निर्माण झाला. आणि तो आमच्या कोणत्या तरी मागच्या जन्मातला पूर्वकर्मातला तो काय असतो, तर अशा प्रकारचं ते आडवं आलेलं असतं, आणि म्हणून आम्हाला श्रवणाला जाता येत नाही. मग दुसरं अंग काय आहे, की प्रत्यक्ष श्रवणाला जाऊन बसणं. म्हणजे श्रवण करावंसं वाटणं ही पहिली गोष्ट, श्रवणाला प्रत्यक्ष जाऊन बसणं ही दुसरी गोष्ट आहे. आणि मग आता श्रवणाला प्रत्यक्ष जाऊन बसल्यानंतर त्या ठिकाणी ते श्रवण अत्यंत एकाग्रतेने ऐकणं ही तिसरी श्रवणाचं हे अंग आहे. की ते श्रवण कसं झालं पाहिजे तर एकाग्रतेने. पूर्वीच्या काळी पहा, आता असं दिसत नाही, पण पूर्वीच्या काळी मात्र असं आपल्याला दिसायचं की त्या ठिकाणी एकीकडे तो पुराणिक जो काही आहे तो काय करायचा, तर तो त्या ठिकाणी कुठलं तरी पुराण सांगत असायचा, काहीतरी कीर्तन प्रवचन त्याचं चाललेलं असायचं. आणि पूर्वीच्या काळातल्या त्या बायका ज्या काही आहेत, कोणी स्वेटर तरी विणत असायच्या, कोणी वाती तरी विणत असायच्या. म्हणजे वाती वळणं काय किंवा काय स्वेटर विणणं काय, म्हणजे एकाग्रता होती का ती श्रवणामध्ये? अजिबात एकाग्रता होत नाही. एक लक्ष जे काही आहे ते एक वृत्ती प्रत्येक वेळेस एकाच ठिकाणी राहू शकते, ती वृत्ती 2 ठिकाणी राहू शकत नाही. आणि म्हणून श्रवणामध्येच केवळ वृत्ती काय सातत्याने राहणं याला काय म्हणतात, तर वास्तविक श्रवण करत असताना श्रवण नावाची पहिली भक्ती आहे. आणि म्हणून मग त्यावेळेस वास्तविक पाहता नामस्मरण करण्याची काही आवश्यकता नाही. पण पुष्कळदा आमचं असं होतं, आपल्याला असं दिसतं की एकीकडे श्रवण पण चाललेलं असतं, एकीकडे नामस्मरण पण चाललेलं असतं. म्हणजे न धड लक्ष नामस्मरणाकडे असतं, ना धड लक्ष श्रवण जे काही आम्ही ऐकतोय त्याच्याकडे असतं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की म्हणून एकाग्र चित्ताने श्रवण करणं हे श्रवणाचं तिसरं अंग आहे. चौथं अंग जे काही आहे, जे ऐकलेलं आहे, ते ऐकलेलं त्यातलं योग्य जे काही आहे, सार जे काही आहे ते सार घेता आलं पाहिजे, अंतःकरणात ते साठवता आलं पाहिजे, आणि अयोग्य किंवा असार जे काही आहे ते बाजूला करता आलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने चौथं अंग सांगितलं गेलेलं आहे. पाचवं श्रवणाचं अंग जे काही आहे ते म्हणजे पुन्हा जे काही चांगलं श्रवण केलेलं आहे, सार रूपाने असलेलं जे श्रवण आहे ते पुन्हा पुन्हा तुमच्या आमच्या अंतःकरणात तुम्हा आम्हाला काय करता आलं पाहिजे, तर ते अंतःकरणात साठवता आलं पाहिजे. आणि असं जेव्हा ते अंतःकरणात साठवता येईल, ते धारण करून ठेवता येईल की कोणता विचार मला काय करायचा आहे, अंतःकरणात तो धारण करून ठेवायचा आहे. आणि म्हणून तो धारण करण्यासाठी पुन्हा पुन्हा तो मनात घोळवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि अशी मनामध्ये पुन्हा पुन्हा जर का तो घोळवला गेला, म्हणजे ज्याप्रमाणे गाय आधी चारा खाते आणि चारा खाल्ल्यानंतर ती काय करते, तर ती रवंध करते. तर ती रवंध म्हणजे पुन्हा म्हणजे जो ऐकलेला विचार आहे तो ऐकलेला सुयोग्य विचार आम्हाला अंतःकरणात काय करता आलं पाहिजे, साठवता आलं पाहिजे, म्हणजे त्याच्याविषयी मनन आम्हाला करता आलं पाहिजे. आणि मग जे काही त्यांनी सांगितलेलं आहे की त्या गोष्टीचा आम्हाला ध्यास लागला पाहिजे. ही 6वी श्रवणाचं अंग जर असेल तर हे 6वं श्रवणाचं अंग आहे की आता ती गोष्ट मला केव्हा प्राप्त होईल, अशा प्रकारचा विचार माझ्या अंतःकरणामध्ये सातत्याने त्या ठिकाणी त्या दिशेने माझी पाऊलवाट जी काही आहे ती पाऊलवाट चालली पाहिजे. आणि म्हणून त्या गोष्टीचा मला ध्यास लागला पाहिजे. आणि मग 7वी गोष्ट जी काही आहे की त्यातले जे काही गुढार्थ असतात
ते गूढार्थ मला काय पुष्कदा कळत नाही. मग ते गूढार्थ मला सद्गुरूंकडून, संतांकडून मला काय करून घेता आले पाहिजे, तर ते समजवून घेता आले पाहिजे. श्रवणाला समर्थांनी दिलेलं महत्व आपण त्या ठिकाणी की 5-6 समासातून जेव्हा समर्थ अशा पद्धतीने श्रवणाला महत्व देतात, त्यामुळे ते श्रवण किती महत्वाचं आहे आणि त्यांनी माणसामध्ये किती पालट होऊ शकतो. पुढे श्रवण भक्तीचे आणखीन काही समास आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा समर्थांनी श्रवण भक्तीचे उपाय सुद्धा जे काही आहेत किंवा लाभ सुद्धा जे काही आहेत ते लाभ आपल्याला सांगितलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की श्रवणाचं 7वा अंग जर का कोणतं असेल तर त्यातले जे काही गूढार्थ असतात, भावार्थ असतात, ते आम्हाला सहजासहजी पटकन कळत नाहीत. आणि ते पटकन कळत नसल्यामुळे आम्हाला ते कोणाकडनं तरी जाणकाराकडनं ते समजवून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि तेव्हाच, कारण प्रत्येक गोष्ट समजल्याचा एक वेगळा आनंद सुद्धा आम्हाला मिळतो की मला ही गोष्ट ना खूप छान समजली आता, म्हणजे त्याचा काय होतो तर आनंद होतो. आणि जेव्हा पूर्णपणे ते आम्हाला आकलन होतं, समजतं, तेव्हाच ते आमच्या आचरणात यायला त्या ठिकाणी काय होतं, त्या आचरणात यायला सहाय्यभूत ठरतं. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून 8वं अंग जे काही आहे तर ते जे काही आम्हाला कळलेलं आहे किंवा समजवून घेतलेलं आहे ते आता आमच्या आचरणात आलं पाहिजे. हे जोपर्यंत ते आचरणात येत नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने श्रवण होत नाही. आणि म्हणून श्रवण कितीही केलं पण जर का ते आचरणात आलं नाही तर मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते श्रवणच झाले नाही. या संदर्भामध्ये समर्थांनी या समासामध्ये, तर समास तर आपल्याला पाहायचाच आहे पण थोडक्यात बघायचा आहे, कारण तिथला श्रोता जो काही आहे, या पहिल्या समासात श्रोते स्तवन करताना सांगितलेला जो श्रोता आहे तो श्रोता अतिशय उच्च दर्जाचा अशा प्रकारचा श्रोता आहे. तो त्या ठिकाणी वास्तविक पाहता त्याला खरं पाहिलं असता श्रवण करण्याची सुद्धा आवड म्हणजे गरज नाही, आवश्यकता नाही, पण तरीही त्या ठिकाणी श्रवणाची आता काय गोडीच निर्माण झाली आणि त्या गोडी पोटी आता तो काय करतो आहे तर अशा पद्धतीचं संत सद्गुरूंकडनं त्याचं सातत्याने श्रवण चाललेलं आहे. आणि म्हणून या श्रवणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने एक विचार सांगितला जातो की एक म्हणे मूर्तिकार होता आणि त्या मूर्तिकारांनी 3 मूर्ती विकायला ठेवलेल्या होत्या. त्या 3 मूर्तींपैकी पहिली एक मूर्ती जी काही होती तर त्याची किंमत किती होती तर 100 रुपये त्याची किंमत होती. एक दुसरी मूर्ती होती त्याची किंमत 300 रुपये होती आणि एक तिसरी मूर्ती होती तर त्याची किंमत जवळजवळ 1000पर्यंत त्याची किंमत होती. आता वास्तविक पाहता दिसायला मूर्ती ज्या काही आहेत त्या मूर्ती अतिशय एकसारख्या होत्या, किंचितही बाहेरून त्यात काहीही फरक वाटेल अशा प्रकारच्या त्या मूर्ती नव्हत्या. दिसायला अतिशय सारख्या असलेल्या या मूर्ती, मग यांच्यामध्ये असा भेद का, असं त्या चित्रकाराला किंवा त्या मूर्तिकाराला एकाने विचारलं की का हो या मूर्ती तर सगळ्या सारख्याच दिसतात, मग तुम्ही याच्यामध्ये असा भेद का ठेवला, त्याची किंमत अशी वेगवेगळी का ठेवलेली आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी मग सांगायला सुरुवात केली, म्हणजे जर का तुम्ही एक बारीक तार घेतली आणि ती बारीक तार तुम्ही जर का त्या एका पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये घातली तर ती बारीक अतिशय केसांसारखी असलेली तार त्या ठिकाणी ती दुसऱ्या कानातनं बाहेर पडते आणि ती दुसऱ्या कानातनं बाहेर पडते आणि म्हणून याची किंमत काय आहे तर 100 रुपये याची किंमत आहे. म्हणजेच एका कानाने ऐकतो आहे आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो आहे, असं ज्याचं श्रवण चाललेलं आहे तो कसा आहे, तो अतिशय कनिष्ठ दर्जाचा काय म्हटला जातो, श्रोता म्हटला जातो. आणि मग दुसरा मूर्ती जी आहे त्या दुसरी मूर्ती त्या ठिकाणी कानातनं तार घातलेली आहे पण तोंडातून ती बाहेर पडते, म्हणजे श्रवण केलेलं आहे पण त्या ठिकाणी ते सगळं श्रवण आत न उतरवता तोंडाने बडबड बडबड करून तो काय करतो तर तो तोंडाने बोलून टाकतो. असा दुसरी मूर्ती असल्यामुळे त्या ठिकाणी ती सुद्धा तितकीशी महत्वाची नाही. मग तिसरी मूर्ती जी काही आहे ती मात्र त्या ठिकाणी ती तार घातली तर ती हृदयापर्यंत जाऊन पोचते. दृष्टांत केव्हाही पण खूप ताणायचा नसतो आणि म्हणून दृष्टांतातून एकच लक्षात घ्यायचं की सातत्याने आम्ही जेव्हा श्रोता म्हणून श्रवण करायला बसतो तेव्हा
वक्त्यांनी सांगितलेला विचार, सद्गुरु संतांचं स्तवन आधी झालेलं आहे आणि आता श्रोते स्तवन आपण पाहतोय. आणि म्हणून सद्गुरु आणि संत जो काही विचार तुम्हा आम्हाला देतात, तो विचार जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा असतो. कारण आध्यात्मिक त्या ठिकाणी आपण बघितलं की आत्ताच विचार केला त्या संदर्भात की त्याच्या कोटी गुणी विचार अध्यात्म ग्रंथात जे काही विचार मांडलेले असतात ते अत्यंत सूक्ष्म असतात, अतिशय व्यापक असे असतात. आणि म्हणून तिथे बुद्धीची एकाग्रता अतिशय महत्वाची असते. आणि म्हणून मोरोपंत एका ठिकाणी अशा पद्धतीने म्हणतात की लोभ असावा अध्यात्म श्रवणी. लोभ कशाबद्दलचा असावा, तर अध्यात्म श्रवण करण्याविषयीचा लोभ तुमच्या आमच्या अंतःकरणातच सातत्याने असला पाहिजे. आणि असा जर का लोभ तुमच्या आमच्या अंतःकरणात असेल की किती श्रवण करू आणि किती नाही. सातत्याने आम्ही जेव्हा प्रापंचिक शिबिराला शिवतरगळीला जात होतो तेव्हा त्या शिवतरगळीमध्ये दिवसातनं 4-4 प्रवचनं व्हायची. आणि दिवसातनं 4-4 प्रवचनं झाली तरी सुद्धा म्हणजे इतकी प्रवचनं ऐकून सुद्धा श्रोता जो काही आहे इतका जिज्ञासू असायचा की त्या ठिकाणी त्याला कंटाळा यायचा नाही ते श्रवण करण्याचा. आणि मग अमक्या ताईंनी अमकं सांगितलं, तमक्या ताईंनी तमकं सांगितलं. मग ते खोल्यांमध्ये चर्चा व्हायची की का ग तुला त्या ताईंनी सांगितलेलं समजलं का. तर मग ते दुसरी म्हणायची नाही मला अजून समजलं नाही ते. तर मग आपण जाऊन विचारूया का त्यांनी काय मगाशी सांगितलं. तो विचार काही मला फारसा तितकासा आकलन झाला नाही. म्हणजे 4 प्रवचनं ऐकून सुद्धा जी काही श्रवणाची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने असलेली जिज्ञासू वृत्ती जी काही आहे ती जिज्ञासू वृत्ती असा खोरा श्रोता जो असतो की त्याला जाणून घेण्याची त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे खूप अशा प्रकारची तळमळ लागलेली आहे. आणि ती तळमळ लागलेली असल्यामुळे तो सातत्याने की मला हे कळलं पाहिजे आणि कळल्याशिवाय मला ते काय खऱ्या अर्थाने मला पटत नाही आणि पटल्याशिवाय मी ते स्वीकारत नाही आणि स्वीकारल्याशिवाय माझ्या आचरणात येत नाही. म्हणजे अशा प्रकारची ही श्रवणाची म्हणजे आधी ऐकण्यानंतर ते काय आहे तर समजण्यानंतर ते पटण्यानंतर ते स्वीकारणे आणि स्वीकारण्यानंतर ते आचरणात आणणे. इथपर्यंत जेव्हा त्या अशा पद्धतीने एक एक पायरी आम्ही ओलांडत जातो तेव्हा त्या ठिकाणी जे काही ऐकलेलं आहे ते आमच्या आचरणात आलं पाहिजे. आणि मग म्हणून खऱ्या अर्थाने म्हणून श्रवणाला समर्थांनी जे महत्व दिलेलं दिसतं ते तेवढ्यासाठी श्रवणाला महत्व दिलेलं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी मग श्रवण म्हणजे काय, कानाने ऐकणं म्हणजे केवळ श्रवण आहे का. कान हा एक अवयव आहे बरं का. तुमचा आमचा कान जो काही आहे तो अवयव आहे. अनेकांना कान असतात की नाही पण त्यांना ऐकायला येतं का, त्यांना ऐकायला येत नाही. मग ऐकायला येत नाही म्हणजे काय, मग कान असूनही ऐकायला येत नाही म्हणजे ते बहिरे का म्हणून आहेत. तर आतमध्ये असलेलं सूक्ष्म इंद्रिय जे काही आहे ज्याला श्रोत्रेंद्रिय असं म्हणतात की सूक्ष्म असलेलं इंद्रिय बाहेरचा दिसायला कान दिसतो आहे पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे श्रोत्रेंद्रिय अंतःकरणा त्या असायला पाहिजे तर ते मात्र तिथे काय नाही आहे, तर ते क्रियाशील नाही किंबहुना ते भगवंतांनी त्यांना दिलेलं नाही. आणि म्हणून ते कसे आहेत तर बहिरे आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी केवळ कान असून चालत नाही तर काय असावं लागतं तिथे तर श्रोतृ इंद्रिय जे काही आहे सूक्ष्म इंद्रिय ते त्या ठिकाणी असावं लागतं. आणि म्हणून श्रोतस्य भूषणम शास्त्रम असं आहे शास्त्रामध्ये एक व्याख्या त्या ठिकाणी की या कानांचं भूषण कोणतं आहे. किती सुंदर सुंदर कुंडल घातली म्हणून कान छान दिसतील का, तर नाही. तर त्या ठिकाणी श्रोतस्य भूषणम शास्त्रम, शास्त्र जे काही सांगताय तेच आम्हाला ते शास्त्र संत सोप्या भाषेमध्ये संत वाङ्मयातून तुम्हा आम्हाला सांगतात. कारण शास्त्र जे काही आहे संस्कृतमध्ये असलेलं ते तुम्हा आम्हाला कळू शकत नाही पण तेच त्या ठिकाणी काय आहे तर अतिशय उत्तम प्रकारे संत वाङ्मयातून ते आम्हाला पाहायला मिळतं. आणि याच दृष्टिकोनातून जर का विचार केला तर श्रोता कसा असावा आणि कसा नसावा या संदर्भामध्ये सुद्धा आता त्याविषयी मी बोलत नाही कारण आपल्याला समाज बघायचा आहे. पण श्रोता कसा असावा आणि कसा नसावा या संदर्भामध्ये 21 समासी नावाचा जो समर्थांचा आणखीन एक ग्रंथ आहे त्या 21 समासी ग्रंथामध्ये समर्थांनी तिसऱ्या समासामध्ये
समर्थांनी श्रोता कसा असावा आणि कसा नसावा, वक्ता कसा असावा आणि कसा नसावा, या दोन्ही संदर्भामध्ये अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. आणि जवळजवळ 100 पर्यंत ओव्या त्यांनी त्याच्यात खर्च घातलेल्या आहेत. म्हणजे किती समर्थांना किती जीव तोडून ते आम्हाला सांगतायत की श्रोता कसा असला पाहिजे आणि कसा नसला पाहिजे, ते दोन्ही आम्ही जाणून घेतलं पाहिजे त्या ठिकाणी. आणि या दृष्टिकोनातून उत्तम श्रोता कशाला म्हणायचं, तर खऱ्या अर्थाने जो अहंकार रहित झालेला श्रोता असतो आणि ज्याचा वक्त्यावरती पूर्णपणे 100% विश्वास असतो. आणि म्हणून अशा प्रकारचा श्रोता अपेक्षित समर्थांना आहे. आणि म्हणून अहंकार रहित होऊन आपण काय केलं पाहिजे, नाही तर हा कसा सांगतोय, तो कसा सांगतोय, मग त्याच्यापेक्षा यांनी जास्त चांगलं सांगितलं का, आणि मग यांनी तर हा विचार मांडलाच नाही, वास्तविक त्यांनी हा विचार मांडायला पाहिजे का. म्हणजे असे नको नको त्या गोष्टी जे काही आहेत, तुलना आम्ही सातत्याने 2 वक्त्यांमध्ये तुलना करत राहतो. आणि जेव्हा अशा प्रकारची तुलना आम्ही 2-4 वक्त्यांमध्ये करत राहतो, तेव्हा मात्र मग आमच्या ठिकाणी म्हणजे नेमकं जे श्रवण करायचंय त्या श्रवणाकडे थोडं दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सातत्याने आपल्या हिताविषयी, आपलं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, आणि ते कल्याण अशा पद्धतीने अध्यात्म ग्रंथ श्रवण करण्यामध्ये आपलं कल्याण दडलेलं असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त उत्तम श्रोता आम्हाला कसा होता येईल या प्रकारचं विचार आम्ही अंतःकरणात बांधला गेला पाहिजे. आणि त्याचबरोबर मग अहंकार रहितही तो असतो. आणि दुसरी गोष्ट, सातत्याने तो श्रवण एकाग्र चित्ताने करणारा असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी खरं पाहिलं असता इतकी काही वक्ते असे बोलणारे असतात की त्यांच्या याच्यात साधा टाचणी पडल्याचा आवाज सुद्धा जो काही आहे, इतकी शांतता आणि इतकी सगळ्या श्रोत्यांची एकाग्रता जी काही आहे, ती एकाग्रता आपल्याला खूपदा बघायला मिळते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की त्याची तत्परतेने त्यांनी ते ऐकलं पाहिजे, अतिशय सावध वृत्ती ठेवून त्यांनी ऐकलं पाहिजे. आणि त्याचबरोबर अहंकार रहित होऊनही त्यांनी ऐकलं पाहिजे आणि तो त्याविषयी अत्यंत तत्पर असला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि असा श्रोता समर्थांना अपेक्षित आहे. आणि म्हणून श्रोते स्तवन करताना समर्थांनी जे काही वर्णन केलेलं आहे, स्वतः समर्थ काही ओव्यांमध्ये आपण पाहतो की किती स्वतःकडे नम्रता घेतात. पण सुरुवातीच्या काही ओव्या ते जेव्हा आपल्याशी बोलतात तेव्हा ते म्हणत आहेत की अशा पद्धतीने या श्रोत्यांचं काय बरं वर्णन करावं, काय त्यांची लक्षणं सांगावीत, किती उत्तम अशा प्रकारचा श्रोता माझ्या समोर बसलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आता बंधू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी श्रोतृवर्गाला वंदन करतायत. आणि या श्रोतृवर्गाला, कारण त्यांच्या समोरचा श्रोता जो काही आहे तो अत्यंत सात्विक गुणसंपन्न असलेला, अत्यंत बुद्धिमान असलेला, म्हटलं की ताकभात म्हणून ओळखणारा अशा प्रकारचा श्रोता त्या ठिकाणी त्यांच्या समोर बसलेला आहे. आणि म्हणून वक्त्याविषयी त्याच्या अंतःकरणात किंचित सुद्धा, वक्त्याला सुद्धा पुष्कळदा मार्मिक अशा प्रकारचं मार्गदर्शन करू शकतील अशा प्रकारच्या श्रोते समोर बसलेले असल्यामुळे समर्थ त्या ठिकाणी त्यांचं लक्षणही सांगतात आणि त्यांचं गुणवर्णन सुद्धा समर्थ करतात. मला सहज याच्यावरनं एक प्रसंग आठवला. आम्ही सज्जनगडला एक 15-20 वर्षापूर्वी एक संत मेळावा झाला होता आणि त्यावेळेस सज्जनगडला जाण्याचा योग मला त्या ठिकाणी आला. आणि आम्ही त्या गडावरती गेलेलो होतो. आणि त्यावेळेस खूपच अधिकारी मंडळी, ज्यांना महापुरुष म्हणता येईल असे महापुरुष अधिकारी मंडळी तिथे वक्ते म्हणून लाभलेले होते. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे गोविंदगिरी महाराज तिथे होते, परमपूज्य डॉक्टर काका तिथे होते, जितेंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी होते. म्हणजे ही सगळी बडी बडी मंडळी, आदरणीय श्रद्धेय मंदाताई सुद्धा तिथे होत्या. अशी सगळी फार मोठी मोठी मंडळी ज्यांना म्हणता येईल तशा प्रकारची सगळी मंडळी, देगलूरकर महाराज ते सुद्धा त्या ठिकाणी होते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तिथे गोविंदगिरी महाराजांचं प्रवचन सुरू होतं. आम्ही श्रोता म्हणून सगळेजण बसलेलो होतो. प्रसंग आठवण्याचं कारण सुद्धा त्या ठिकाणी की गोविंदगिरी महाराज प्रवचन करतात आणि त्याच वेळेस त्यांना समोरून त्या ठिकाणी त्यांचे श्री गुरु जे आहेत सत्यमित्रानंद स्वामी, तर त्यांचे ते श्री गुरु त्यांना त्या ठिकाणी येताना दिसले. जसे ते येताना दिसले
तसे गोविंदगिरी महाराज आपल्या आसनावरनं उठले आणि उठून त्यांनी आधी सत्यमित्रानंद स्वामींना परमपूज्य त्यांना काय केला तर नमस्कार केला आणि ते म्हणाले की त्या काय तर माझे श्री गुरुदेव या ठिकाणी आलेले असताना मी आता अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे काही योग्य नाही आणि म्हणून मी वक्तव्य माझं इथे थांबवतो आणि गुरुदेवांना मी म्हणजे त्या ठिकाणी काय करतो तर त्यांनीच आता बोलावं अशा प्रकारची विनंती मी करतो. त्यावेळेस सत्यमित्रानंद स्वामी म्हणाले की नाही नाही, तू व्यासपीठावर बसलेला आहेस, म्हणजे तुझं प्रवचन सुरू आहे ते अशा पद्धतीने अर्धवट ठेवू नकोस, पण तू तुझं प्रवचन पूर्ण कर. आणि त्यावेळेस मग त्यांनी त्यांचं प्रवचन, स्वामींची आज्ञा झाल्यावर त्यांनी त्यांचं प्रवचन पूर्ण केलं आणि मग नंतर थोड्या वेळातच स्वामी सत्यमित्रानंद म्हणजे या गोविंदगिरी महाराजांचे जे गुरुदेव, तर त्यांचं प्रवचन त्या ठिकाणी होतं. प्रवचन करतानाच त्यांनी इतकी सुंदर अशा प्रकारचं शब्द मुखातून काढले की ते म्हणाले की मैं इस समर्थ भूमि में आया हूं और समर्थ राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी के पैर यहाँ पर लगे हुए हैं और मेरी बहुत इच्छा थी कि मैं ये इस स्थान पर, पवित्र स्थान पर, अत्यंत पवित्र स्थान पर मैं आऊं, लेकिन मेरी निश्चिति नहीं थी कि मैं आ सकता हूं या नहीं, क्योंकि तबीयत इतनी अच्छी नहीं थी, लेकिन फिर भी ये समर्थ मेरे को यहाँ पर लेके आए हैं, तो मैं अभी यहाँ पर मैं तो स्वामी जी की पूजा करने के लिए आया हूँ. आप सभी लोग जो कहे है वो समर्थ भक्त है और समर्थ भक्त होने के कारण मैं आपकी पूजा करने के लिए आया हूँ, मैं प्रवचन देने के लिए नहीं आया हूँ. काय सुंदर शब्दामध्ये त्यांनी सुरुवात केली की मी तुमची त्या ठिकाणी काय करतोय तर समर्थ भक्तांची म्हणजे सगळ्या श्रोतृ वर्गांची मी पूजा करायला आलेलो आहे आणि माझ्या शब्दांच्या माध्यमातून, शब्द हीच माझी काही आहेत तर सुमन पुष्प जी काही आहेत तर ही पुष्प आहे, विचार पुष्प आहेत आणि हे विचार पुष्प आपल्या चरणी ठेवून किंबहुना आपल्याला वाहून मी या ठिकाणी काय करायला आलो आहे तर पूजा करायला आलो आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वक्त्यांनी आपल्याकडे किती नम्रता घ्यावी आणि कशा पद्धतीने श्रोत्यांची मन जिंकावी, या म्हणजे हा एक गोविंदगिरी महाराजांचे गुरुदेव त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे आणि त्यात अहंकार, अजिबात अहंकाराचा स्पर्श जो काही येतो त्यांच्या वक्तव्याला यत्किंचितही नव्हता आणि संपूर्ण जणू काही आपण या सगळ्या श्रोते मंडळींची पूजा करतो आहोत अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं वक्तव्य जे काही आहे, प्रवचन जे काही आहे ते प्रवचन त्यांनी केलं आणि अतिशय गोड शब्दांमध्ये त्यांनी अशा पद्धतीने जेव्हा उद्गार काढले, संपूर्ण श्रोतृ समुदाय जो काही आहे तो भारावून गेला. त्यांच्या त्या केवळ पहिल्याच 1-2 वाक्यांमुळेच त्या ठिकाणी तो श्रोतृ समुदाय भारावून गेलेला होता. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने म्हणजे वक्त्यांनी वक्तृत्व आपलं कसं असावं आणि किती नम्रता त्याच्या अंतःकरणात असावी याचा दाखला आपल्याला गुरुदेवांच्या या प्रवचनातून मिळतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आणि म्हणून समर्थ सुद्धा जेव्हा वर्णन करतात आणि श्रोते स्तवन करतात, जवळजवळ ही 10, 12, 15 ओव्या ज्या काही आहेत त्या त्यांनी त्या ठिकाणी काय केलेल्या आहेत तर खर्च घातलेल्या आहेत. कोणासाठी खर्च घातल्या तर श्रोत्यांचं स्तवन करण्यासाठी खर्च घातलेला आहे. मी जे काही बोलणार आहे ते मी बोलण्यापूर्वीच ज्यांना ते ठाऊक आहे अशा प्रकारचे श्रोते माझ्या समोर बसलेले आहेत. इतके ते ज्ञानी आहेत, इतके ते अनुभवी आहे, पण तरीही सुद्धा त्या ठिकाणी ते म्हणतात की अशा पद्धतीने ही सगळी ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, म्हणजे प्रत्येक ओवीचा मी आता अर्थ घेणार नाहीये कारण आपल्याजवळ तेवढा वेळ पण नाही, पण या संपूर्ण ओव्या जर का आम्ही प्रत्यक्ष वाचल्या तर स्तवन करताना समर्थांनी म्हटलेलं आहे की जणू काही या श्रोत्यांकडे पाहिल्यावरती असं वाटतं की ऋषी मंडळातील ही असावेत, म्हणजे सगळे हे कसे आहेत तर ऋषितुल्य असलेल्या अशा प्रकारचा हा श्रोता आहे आणि म्हणून अत्यंत ते शांत दिसत आहेत, अत्यंत ते सात्विक आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने या सभेला शोभा आलेली आहे. अशा प्रकारचे हे श्रोते आहेत असं वर्णन स्वतः समर्थ करताहेत. आणि त्याच्या पुढे तर त्यांनी आणखीन म्हटलंय की हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विलासे.
श्रोत्यांचं वर्णन करणं चाललंय बरं का. हे वक्त्याचं वर्णन नाहीये, ते श्रोत्यांचं वर्णन आहे. ते म्हणतात माझ्यासमोर असलेले श्रोते कसे आहेत, तर काहींच्या ठिकाणी हृदय वेद गर्भ विलसे, वेदांताचं जे तात्पर्य आहे की आपण जे सुरुवातीलाच पाहिलं, तर ते वेदांताच्या तात्पर्याचा अखंड निर्णय ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि ज्यांच्या वाणीवर सरस्वती नाचते आहे, अशा प्रकारचे हे श्रोते आहेत. आणि म्हणून त्यांची विद्वत्ता जी काही आहे, वास्तविक पाहता त्या विद्वत्तेला मी पुन्हा पुन्हा काय करतो, एखाद्या बृहस्पतीने, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असलेले कोण आहेत तर बृहस्पती आहेत. साहित्याच्या संदर्भामध्ये गुरु जर का सगळ्यात श्रेष्ठ कोणते असतील तर ते म्हणजे बृहस्पती आहे. आणि जणू काही बृहस्पतीच बोलतात असं वाटावं, अशा प्रकारचे हे श्रोते जे काही आहेत हे माझ्या समोर बसलेले आहेत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी या श्रोत्यांचं स्तवन जे काही आहेत ते समर्थ करत आहेत. आणि ते त्या ठिकाणी म्हणतात की जे अखंड सावधानता ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे श्रवण करताना, आणि जयाच त्रिकाळांचे ज्ञान, तर हे सामान्य श्रोता नाहीये जो आपण सुरुवातीला सामान्य श्रोता, अतिसामान्य श्रोता, मध्यम श्रोता आणि उत्तम श्रोता, आणि उत्तमातला उत्तम श्रोता, हा उत्तमातला उत्तम सर्वोत्तम श्रोता कोणाला म्हणावं, तर हे जे काही सगळं वर्णन आहे हे सर्वोत्तम असलेल्या श्रोत्याचं हे वर्णन आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जे अखंड सावधान, जयाचं त्रिकाळाचे ज्ञान, तिन्ही काळांचं ज्ञान ज्यांना आहे, वास्तविक पाहता ते त्या ठिकाणी केवळ एक त्यांना श्रवणाची गोडी, एकदा श्रवणाची गोडी लागली ना की माणूस सातत्याने हे ऐकलंय मग आता कशाला पुन्हा ऐकायचं असा नाही विचार करत. त्या श्रवणातून मिळणारा आनंद जो काही आहे, तर तो श्रवणातून मिळणारा आनंद, त्या वास्तविक पाहता त्या आनंदाला प्राप्तच झालेले असतात. पण आनंदाला प्राप्त होऊन सुद्धा श्रवणाच्या माध्यमातून आनंद त्या ठिकाणी ते लुटत असतात, स्वतः घेत असतात. आणि वक्त्याला सुद्धा त्या ठिकाणी काय करत असतात तर स्फुरण अधिकाधिक येईल अशा प्रकारचे जेव्हा श्रोते समोर असतात ना, अतिशय गर्दीपेक्षा दर्दी श्रोता महत्वाचा आहे बरं का. किती त्या ठिकाणी गर्दी झाली होती प्रवचनाला, यापेक्षा सुद्धा काय आहे तर किती दर्दी लोक होते, श्रवणासाठी येऊन बसलेले होते, याला महत्व आहे. आणि म्हणून इथे ते म्हणतायत की अशा पद्धतीने ते काय आहे, त्रिकाळांचे ज्ञान, सर्व काळ निरभिमान आत्मज्ञानी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये किंचित सुद्धा अहंकार शिल्लक राहिलेला नाही. कारण अहंकार पूर्णपणे मावळल्याशिवाय तो सद्गुरु पदाला म्हणा किंवा संत पदाला पोचतच नाही. अहंकारच तर सगळ्यात महत्वाचा असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी अहंकार रहित असलेले अशा प्रकारचे सगळे श्रोते, आत्मज्ञानी श्रोते जे काही आहेत ते समर्थ समोर बसलेले आहेत. आणि त्यांचं वर्णन, त्यांचं गाण जे काही आहे, स्तवन जे काही आहे ते त्या ठिकाणी करतायत. आणि अशा 12व्या ओवीपर्यंत, जवळजवळ 11व्या ओवीपर्यंत या श्रोते स्तवनाचं काय केलं त्यांनी, या अशा उत्तम असलेल्या श्रोत्यांचं गुणवर्णन केलेलं आहे, स्तवन केलेलं आहे. आणि मग मात्र 12व्या ओवीपासून स्वतः समर्थ त्या ठिकाणी काय करत आहेत तर आपल्याकडे अत्यंत नम्रता घेतात. आणि ते असं म्हणत आहेत की सदा सेविती दिव्याने पाळटा करणे अवेळटा आणणे. दिव्यांना घेण्याची यांना सदोदित सवय आहे. उदाहरण म्हणजे दृष्टांताच्या माध्यमातून की सातत्याने काय खात राहतोय तर सदाच पक्वान्न जो खातोय, मग त्याला पालटा करणं, त्याला कधीतरी काय हवं असतं, रोजच्या रोज पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण आता तो काय म्हणतो तर नको, आता हे पंचपक्वान्नाचं जेवण नको, आता जरा पिठलं भाकरी खाऊया. आणि पिठलं भाकरी खाण्यामध्ये त्या ठिकाणी त्याला काय वाटतो, म्हणून तो अन्न पालटतो, म्हणजे बदलतो. पंचपक्वान्न बाजूला ठेवून तो काय करतो तर साधं पिठलं भाकरी जे काही आहे ते खायला जसं तयार होतो, अगदी त्याप्रमाणे ते म्हणतायत की माझी वचनं ही पंचपक्वान्नांसारखी नाही, तर माझी वचनं जी आहे ती पिठलं भाकरी सारखी आहेत. कोण बोलताय हे, त्याला फार महत्व आहे बरं. स्वतः समर्थ स्वतःकडे कमीपणा घेतात. वास्तविक ज्ञानाचाही महाज्ञानी असलेला असा हा महापुरुष आहे, पण स्वतःकडे काय घेतो आहे, अत्यंत विनम्रता घेतोय. आणि ते म्हणत आहेत की पालटा करणे अवेटन, जसं माणूस पंचपक्वान्नाचं जेवण जेवत असताना कधीतरी त्याला काय बदल म्हणून पिठलं भाकरी सुद्धा खावीशी वाटते, अगदी माझी वचनं जी काही आहेत ती हे एखाद्या सामान्य पिठलं भाकरी सारखी अशी माझी वचनं आहेत. पण आणि तेही ते म्हणत आहेत
की आपले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर. वास्तविक पाहता परमेश्वराची पूजा करण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे, पण प्रत्येकाच्या सामर्थ्यानुसार तो पूजा करणार आहे. एखादा अतिशय उत्तम उत्तम साहित्य आणून तो पूजा करेल आणि एखाद्याजवळ ते असं उत्तम उत्तम साहित्य नसणार आहे म्हणून काय त्यांनी पूजा करूच नाही का काय? म्हणजे त्या माऊलींची सुद्धा एक त्या संदर्भामध्ये चरण आहे अशा पद्धतीचं, की राजहंसाचं चालणं ऐटीत असलेलं असं चालणं असतं म्हणून काय कावळ्यांनी चालूच नाही का काय? म्हणजे अशा पद्धतीने माऊली सुद्धा बोलतात. आणि इथे समर्थ तेच सांगताहेत की आपले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्यांनी आपल्या क्षमतेनुसार भगवंताची पूजा करण्याचा काय करावा तर सातत्याने प्रयत्न करावा. आणि म्हणून स्वतःकडे अत्यंत नम्र होऊन समर्थ म्हणतात, तैसा मी एक वाक दुर्बळ. मी काय आहे वाणींच्या बाबतीत माझी वाणी कशी आहे, दुर्बळ आहे असं म्हणतात. आणि ते म्हणतात श्रोते परमेश्वरची केवळ. श्रोते कसे आहेत तर परमेश्वर स्वरूप आहे आणि मी मात्र वाचा वरळ त्यांची पूजा करण्याचा माझ्या या काय तर प्रयत्न करतो आहे. माझ्या बोबड्या शब्दामध्ये मी त्यांची पूजा करण्याचा काय करतो आहे, प्रयत्न करतोय. माऊलींनी सुद्धा अशाच प्रकारचे काही ओव्या माऊलींच्या 9व्या अध्यायामधल्या सुरुवातीच्या काही ओव्या त्यांनी वापरलेल्या आहेत. आणि त्या सुद्धा ते सुद्धा असंच म्हणत आहेत त्या ठिकाणी की जरी का तो बालक जो काही आहे तो काय करतो तर तो बोबडे बोल बोलत असतो, पण ते बोबडे बोल सुद्धा त्याच्या आई वडिलांना ते कसे वाटतात, अतिशय प्रिय असे वाटतात. आणि त्या ठिकाणी त्या बोबड्या अडखळत्या बोबड्या बोलांना सुद्धा ते कौतुकाने जसं ऐकत असतात आई वडील, अगदी त्याचप्रमाणे माझे हे बोबडे बोल आहेत, मी अत्यंत लहान बालक आहे आणि तुम्ही मात्र अत्यंत माझे काय आई वडिलांप्रमाणे असणार आहे असे उच्च दर्जाचे श्रोते आहात. आई वडिलांसमान तुम्ही मला आहात, पण माझ्या बोबड्या बोलांचं सुद्धा तुम्ही कौतुक करून घ्याल अशी मी काय करतो, आशा करतो. कारण जसं त्या ठिकाणी बोबडे बोल आई वडिलांना आवडतात आणि म्हणून त्या ठिकाणी माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली बाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेवी. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आई त्याचं कौतुक करून ते जसं काही बोबडे बोल बोलत आहेत, ते काही तो काय गाणं म्हणत असेल, एखादं लहान मुलं असतं बोबडे बोल बोलत असतं, उच्चार पण स्पष्ट नसतात, पण एखादं स्तोत्र शिकवलेलं असतं आणि आई म्हणते त्याला की अरे काय तुझं आता काय, तर तू ते जे पाठ केलेलं स्तोत्र आहे ते म्हणून दाखव आलेल्या पाहुण्यांना. आणि ते पाहुणे सुद्धा तेवढ्याच कौतुकाने काय करत असतात तर त्याचे बोबडे बोल जे काही आहेत, स्तोत्रे बोल जे काही आहेत ते काय कौतुकाने ऐकत असतात. तुम्ही सुद्धा माझं तसंच काय करून घ्या, एखाद्या लहान बालकाप्रमाणे माझे ही वचनं आहेत आणि ती तुम्ही काय करून द्या. तर मी तुमची जणू काय करतोय म्हणताय, तुम्ही श्रोते परमेश्वर समान आहात. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा श्रोते आपण जगदीश मूर्ती अशा पद्धतीने म्हटलंय. जगदीशाची मूर्ती असं वर्णन समर्थ श्रोत्यांच्या संदर्भामध्ये करतात. माऊलींनी सुद्धा तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात असं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की स्वतःकडे अत्यंत नम्रता घेऊन त्या ठिकाणी मला व्युत्पत्ती नाही, मला ज्ञान नाही, माझ्याजवळ चातुर्य नाही, माझ्याजवळ ना भक्ती आहे, ना वैराग्य आहे, ना ज्ञान आहे आणि ना मला सुसंबद्ध अशा पद्धतीने बोलता येत आहे असं कोण म्हणत आहे, हा महापुरुष ज्ञानी म्हणताय. तुम्ही आम्ही काय म्हणावं. वास्तविक पाहता जर का समर्थांसारखा महापुरुष अशा पद्धतीने जर का म्हणत असेल तर तुम्ही आम्ही वास्तविक पाहता त्यात काय एका अंशाने सुद्धा त्यांच्या काय करू शकत नाही, तर बरोबरी करू शकत नाही. म्हणजे तुमच्या आमच्या अंतःकरणात किती नम्रता असली पाहिजे आणि श्रोत्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्तवन करता आलं पाहिजे हे समर्थ आम्हाला या श्रोते स्तवनाच्या माध्यमातून सांगताहेत. आणि तिथे त्यांनी अनेक उदाहरणं सुद्धा त्या संदर्भामध्ये दिलेली आहेत की जशी व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक, वाघ आणि सिंह अत्यंत क्रूर असतात आणि या क्रूर असलेल्या यांना पाहून सुद्धा तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये धडकी बसते, किंबहुना इतर प्राण्यांना सुद्धा ते भयभीत करून सोडतात. पण त्यांची जी पिल्लं असतात ती मात्र त्यांच्या अंगावर सहजपणे खेळत असतात. अगदी त्याप्रमाणे ते म्हणत आहे
तैसा मी संतांचा अंकित, मी कोण आहे, मी संतांचा अंकित आहे आणि म्हणून तुम्हा संतांपाशी बोलत. म्हणून माझं हे जे काही बोलणं आहे हे कसं आहे, तर वास्तविक मी बुद्धिहीन आहे, अल्पमती आहे, माझ्याजवळ काही सुद्धा वित्पत्ती नाही, विद्वत्ता नाही, आणि तरी सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही कसे आहात, तर तुम्ही जे काही आहात ते संत आहात आणि मी तुमच्या संतांचा अंकित आहे, छोटस लेकरू आहे, आणि म्हणून तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की. पण त्या ठिकाणी माझ्या तोंडून तुम्हीच वदवून घेणारे आहात आणि म्हणून मी केवळ तुमचा दास आहे. आणि अशा पद्धतीने समर्थांनी त्या ठिकाणी काय केलं आहे, तर हे श्रोते स्तवन करत असताना स्वतःकडे अत्यंत नम्रता घेतलेली आहे. आपलेची बोले वावगे त्याची संपादनी करणे लागे. 21व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याशी बोलतात आणि म्हणतात की ज्याला आपलं म्हटलेलं आहे त्याच्या बोलण्यात काही कमी जास्त झालं तरी सुद्धा तुम्ही काय करणार आहात, तर सहजच ते दुरुस्त करून घेणारे आहात. आणि म्हणून खरं तर हे सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही. सर्व उणीवा ज्या काही आहेत त्या तुम्ही दुरुस्त करून घ्यालच, अशी न्यूनते पुरते असं माऊली सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की त्या ठिकाणी न्यूनते पूर्ण करावे असं समर्थ म्हणतात आणि न्यूनते पुरते असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. शब्द थोडासा वेगळा आहे पण अर्थ मात्र दोघांच्याही सांगण्यातला एकच आहे. आणि अशा पद्धतीने हे प्रीतीचे लक्षण स्वभावेची करी मन, तैसे तुम्ही संत सज्जन मायबाप विश्वाचे. मायबाप म्हणलेलं आहे, त्या ह्या प्रेमाच्या लक्षणांनी मी तुमच्याशी बोलतो आहोत. तुम्ही माझ्यावर अखंड प्रेम केलेलं आहे आणि माझ्याही अंतःकरणात तुमच्याविषयी प्रेम आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी तुम्ही सगळी संत मंडळी, सज्जन मंडळी या जगताचे मायबाप आहात. आणि म्हणून आता मी तुमच्या ठिकाणी काय करतो आहोत, तर अशा पद्धतीने बोलतो आहे. आणि म्हणून माझा आशय जाणून जीवे, आता उचित ते करावे. आता मात्र शेवटची प्रार्थना त्या ठिकाणी या श्रोते स्तवनामध्ये समर्थ करत आहेत आणि समर्थ म्हणतायत की मला काय म्हणायचंय ते आपण सहजच जाणता, आता उचित ते करावे. माझ्या बोलण्यामध्ये जर का काही थोडं वेडं वाकडं आलेलं असेल पण त्याला तुम्ही सुधरवून घ्याल, तुम्ही ते योग्य प्रमाणे जाणून घ्याल, असा मी या ठिकाणी काय करतो आहे. पुढे कथेचे अवधान द्यावे म्हणे दासानुदास. आणि मी अशा पद्धतीने दासांचाही दास असलेला मी आपल्या चरणाशी काय करतो, वंदन करतो. आणि असं म्हणून समर्थांनी श्रोते स्तवनाचा समास जो काही आहे तो अतिशय उत्तम अशा पद्धतीने तुम्हा मला त्या ठिकाणी हा समास वास्तविक पाहिल्यानंतर श्रोत्यांनी किती सावध असावं, किती तत्पर असावं, किती एकाग्रतेने श्रवण करावं आणि कशा पद्धतीने त्याचा वक्त्यावर सुद्धा प्रगाढ विश्वास असावा, हे सगळं हे आम्हाला या श्रोते स्तवनामधून समर्थांना तुम्हा आम्हाला सांगायचं आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हे चिंतन प्रकट करून समर्थांची तोटक्या मोठक्या शब्दामध्ये मी सुद्धा काय केलेलं आहे, पूजा बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण सुद्धा ते अतिशय आनंदाने ते ग्रहण केलेलं आहे. याबद्दल आपल्याला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.